नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये आपण राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत। पहिली बातमी आहे राज्यातील राजकीय घडामोडींचा। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा आज झाली, त्यामुळे आता मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार असल्याचं यावेळी ठाकरे बंधूंनी जाहीर केले। दरम्यान यानंतरची आणखी एक बातमी आहे, राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली असली तरी त्याला काँग्रेसचा पाठिंबाबाबत शंका व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे देखील लक्ष लागून आहे। यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातील महापालिका निवडणुकांच्या घडामोडी संदर्भात। कोल्हापुरात इंडिया आघाडीमध्ये फूट पडले असून आम आदमी पार्टीने कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान आणखी एका विशेष बातमीचा आपण आढावा घेणार आहोत। कुडाळ न्यायालयानं भाजपच्या 3 नेत्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलाय। दरम्यान या सर्व बातम्यांचा आपण एकत्रित आढावा घेऊया। पहिली बातमी आहे राज्यातील राजकीय घडामोडीशी संदर्भात। गेली काही दिवसापासून चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा आज झाली। या युतीची घोषणा होत असतानाच दुसरीकडे मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार हे देखील ठाकरे बंधूंनी जाहीर केले। यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आणि त्या मुलाखतीपासूनच आम्ही एकत्र येण्याला सुरुवात झाली। आज मुंबईसाठी आम्ही शिवसेना आणि मनसे युती जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। मात्र मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही असं सांगत भाजपला अप्रत्यक्ष टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय। याशिवाय यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये लहान मुलं पळवणारी टोळी कार्यरत आहे, त्याच पद्धतीने राजकीय मुलं पळवणारी 2 पक्षांची टोळी सुद्धा कार्यरत आहे अशी टीका विरोधकांच्यावर केली आहे। मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय। बाकी जे बोलायचे आहे ते आम्ही जाहीर सभामधून बोलू, माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत असं सांगत अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी भाजपला सुद्धा इशारा दिलाय। दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो असल्याचं म्हटलंय। यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेनं किंवा त्यांच्या कपटी कारस्थानानं राज्याला मुंबईपासून मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकीय खात्मा करू अशी शपथ आम्ही घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाने जो विधानसभा निवडणुकीवेळी एक अपप्रचार केला, बटेंगे तो कटेंगे, मराठी माणसाला सांगतोय की आता जर चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला देत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाजपने जोरदार टीका केली आहे। भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या या युतीचा समाचार घेत टीका केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे निवडणुकीचा हा फंडा असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही। ठाकरे बंधूंचा हा जुना फंडा असल्याची टीका महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली आहे। दरम्यान आणखी एका बातमीचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर आता महाविकास आघाडीतील पक्ष नेमकी काय भूमिका मांडणार याकडे देखील राज्याचे लक्ष लागून आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले। आता ठाकरे बंधू मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीत प्रथमच एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत। मात्र या युतीपासून काँग्रेस दूर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर शरद पवार यांची राष्ट्रवादी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीत पाठिंबा देणार किंवा नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम काँग्रेस आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली, त्यामुळे ते मुंबई महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे। दरम्यान मुंबईसह उपनगरात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड ताकद आहे। त्यात शरद पवारांनाही मानणारा एक वर्ग मुंबईमध्ये आहे।
गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर यातील काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय शरद पवारांच्या उपस्थितीत काही बैठका देखील झाल्या आहेत. मात्र शरद पवार गट ठाकरे सोबत जाणार की नाही याविषयी सध्या तरी कोणतीही स्पष्टता नाही. यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातल्या राजकारणाशी निगडीत. सध्या कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि आता कोल्हापुरात इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच आम आदमी पार्टीने मात्र 10 जागांची मागणी केली होती. मात्र त्याला असमर्थता दाखवण्यात आल्याने आम आदमी पार्टीने आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. आम आदमी पक्षाला 1 किंवा 2 जागा देण्याची तयारी काँग्रेसच्या वतीनं दाखवण्यात आली होती. मात्र आम आदमीला किमान 6 ते 7 जागा हव्या होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या आम आदमी पार्टीने आता कोल्हापुरात महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांचा वापर करून घेतल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी केलाय. तर पुन्हा कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीत जाण्याचा परतीचा मार्ग आमच्यासाठी संपला असल्याचंही संदीप देसाई यांनी म्हटलंय. कोरोना काळात एका आंदोलनाप्रकरणी कुडाळ न्यायालयानं भाजपच्या 3 नेत्यांना चांगलंच धारेवर धरलंय. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयानं दणका दिलाय. राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसंच अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण गैरहजर होते. मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालयानं त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलाय. दरम्यान न्यायालयानं अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आहे. त्यामुळे मंत्री राणे यांना न्यायालयाकडून दणका देण्यात आल्याचं मानलं जात आहे. दरम्यान हे होतं आजचं सकलम बातमीपत्र. या ठिकाणी आपण इथेच थांबूया. धन्यवाद.